स्वाध्याय विद्यार्थी मित्र या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीचा मराठीचा 14वा पाठ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज याचा स्वाध्याय बघणार आहोत. तर पहिला प्रश्न काय? एका वाक्यात उत्तरे लिहा. शिकारीला गेलेल्या राजाने कोणती शपथ घेतली? तर याचं उत्तर आहे, यापुढे मी कोणत्याही प्राण्याची शिकार करणार नाही अशी शपथ शिकारीला गेलेल्या राजाने घेतली. तुकडोजी महाराज कोणकोणत्या भाषांतील कवने बेभान होऊन गात असत? तर तुकडोजी महाराज हिंदी, उर्दू आणि मराठी या भाषातील कवने बेभान होऊन गात असत. तुकडोजी महाराज यांनी कोणता ग्रंथ लिहिला? तर तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता हा ग्रंथ लिहिला. प्रश्न 2, का ते लिहा. राजाने शिकार करण्याचे सोडले, कारण प्राण्याची शिकार करणाऱ्या राजाला तुकडोजी महाराजांनी त्याची चूक लक्षात आणून दिली. राजाला स्वतःची चूक कळून आली आणि त्यापुढे त्याने कोणत्याही प्राण्याची शिकार करणार नाही अशी शपथ घेतली आणि शिकार करण्याचे सोडले. चंद्रपूर जिल्ह्यातील लोक तुकडोजी महाराजांना देवबाबा म्हणत. तुकडोजी महाराज हिंदी, उर्दू आणि मराठी भाषेतील स्वतःचीच कवने खंजिरीच्या तालावर बेभान होऊन गात असत. ऐकणारे तल्लीन होऊन तासनतास डोलत असत. त्यांच्या या आगळ्या गुणसंपदेमुळे लोक त्यांना देवबाबा म्हणू लागले. राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी तुकडोजी महाराजांचा राष्ट्रसंत पदवीने गौरव केला. तर उत्तर आहे, सन 1947च्या स्वराज्य प्राप्तीनंतर भारतीय प्रजासत्ताक विविध संस्थाने विलीन करण्याचे कार्य सर्वात महत्त्वाचे होते. स्वतंत्र भारत उभारण्याच्या या कार्यात तुकडोजींच्या श्री गुरुदेव सेवा मंडळाने सहभाग घेतला. तसेच स्वच्छता, व्यसनमुक्ती, आरोग्य संरक्षण, ग्रामोद्योग संवर्धन यांसारखे उपक्रम त्यांनी राबवले. आचार्य विनोबा भावे यांनी सुरू केलेल्या भूदान चळवळीत भाग घेऊन त्यांनी भूदानासाठी जमिनी मिळवून दिली. त्यांचे हे महान कार्य पाहून भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्यांचा राष्ट्रसंत या पदवीने गौरव केला. तुमच्या शब्दात उत्तरे सांगा. श्री गुरुदेव सेवा मंडळाने कोणकोणते उपक्रम राबवले? तर सन 1947च्या स्वराज्य प्राप्तीनंतर भारतीय प्रजासत्ताकात विविध संस्थाने विलीन करण्याचे सर्वात महत्त्वाचे होते. स्वतंत्र भारत उभारण्याच्या या कार्यात तुकडोजींच्या श्री गुरुदेव सेवा मंडळाने सहभाग घेतला. यामध्ये हैदराबाद स्टेट व कोल्हापूर संस्थान विलीन करण्यात सहभाग घेतला. गुरुदेव सेवा मंडळाने वेगवेगळ्या गावी सप्ताह आयोजित केले. त्यांनी व्यसनमुक्ती, स्वच्छता, ग्रामोद्योग संवर्धन, आरोग्य संरक्षण यासारखे अनेक उपक्रम राबवले. साने गुरुजींच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी काय केले? तर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये सर्वांना प्रवेश दिला जात नव्हता. या मंदिरात सर्वांना प्रवेश मिळावा म्हणून साने गुरुजींनी उपोषण सुरू केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी अनेक लोकांच्या सह्या मिळवून त्या उपोषणाला समर्थन मिळवून दिले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जपान देशात जाऊन कोणते कार्य केले? तर जपानमध्ये आयोजित परिषदेमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी भगवान बुद्धांच्या पंचशील तत्वांची माहिती दिली. त्या ठिकाणी 18 देशांची जागतिक धर्म संघटना गठीत करण्यात आली. त्या संघटनेचे सल्लागार म्हणून त्यांनी कार्य केले. ग्रामगीता हा ग्रंथ मिळवून वाचा. त्यातील तुम्हाला आवडलेल्या ओव्या परिपाठात वाचून दाखवा. त्या ओव्या शाळेच्या सामान्य ज्ञान फलकावरती लिहा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीतामधील निवडक ओळी. तर स्वतः सुधारावे संसार सुधारेल, गाव सुधारले तर देश सुधारेल. ओळ 2, काम करा प्रेमाने, बोला निज वागणीने, वागा सद्भावनेने, गाव होईल सुंदर. ओळी 3, गावोगावी ज्ञानाचा प्रकाश पसरावा, अंधाराचा नाश करून सत्कार्य वाढवावे. स्वच्छता राखा घराची, गाव स्वच्छ होईल, मनाची स्वच्छता ठेवा, जीवन सुंदर होईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि पुढचा व्हिडिओ कोणता करू ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, म्हणजे मी तो लवकरात लवकर तुम्हाला देण्याचा प्रयत्न करीन.